बळीराजा चॅनलमध्ये सर्व शेतकरी मित्रांचे पुन्हा एकदा स्वागत। आज आपण कडकनाथ कोंबडी एक आणि फायदे अनेक या पक्षाविषयी आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत। याचे जे काही फायदे आहेत हे फायदे आज तुम्ही हा आहे साई ॲग्रो फार्म डॉक्टर संजय क्षीरसागर यांचा। आपण आता या संपूर्ण पक्ष्यांची माहिती डॉक्टर साहेबांकडून आपण घेत आहोत। डॉक्टर साहेब नमस्कार। नमस्कार नमस्कार। या पक्ष्यांविषयी आम्हाला थोडीशी डिटेलमध्ये माहिती दिली तर फार बरं होईल। हे समोर तुम्हाला जे काही पक्षी दिसतात हे कडकनाथ जातीचे पक्षी आहेत आणि ह्या सर्व काही अंड्यावरचे मादे आहेत आणि त्याच्यामध्ये नर पण आहेत। जे काही आता मादे आपण अंड्यावरती ठेवतोय नर पण आहे त्याच्याबद्दल, ते आपण अंड आपलं परचेस असं आहे की आपण हे अंड पिल्लासाठी तयार करतोय। सांगायचं म्हणजे पिल्लासाठी तयार करतोय। हे अंड हॅचेबल अंड आहे, थोडक्यात सांगायचं तर हॅचेबल अंड आहे अशा पद्धतीने। कारण हे ब्रीड आपण एक 3 वर्षापूर्वी झाबामधून एक 200 पक्षी आणले होते आणि 200 पक्षामधून हे जे काही प्रोडक्शन तयार केलं तर आता माझ्याकडं आज तागा आहेत, आज रोजी 4500 पक्षी आहेत आणि या पक्षातून जे काही मला जे काही रोजचे डेली अंडे मिळतात आलाशात, ते अंडे मी उबवणी केंद्रावरती उबून घेऊन जे अदरवाईज स्टेटमध्ये किंवा महाराष्ट्रातील काही तालुके जिल्हे जिथून मला काही डिमांड येते त्या हिशोबाने मी त्यांना चिक्स पुरवतो आणि जे माझ्याकडे ब्रीड आहे ते एकदम 100% ओरिजिनल आहे। महाराष्ट्रातील प्रत्येक तालुक्यापर्यंत नाही गावापर्यंत माझा पक्षी गेलेला आहे, कारण मी जो काही पक्षी देतो तो ओरिजिनल पक्षी देतोय। त्याच्यामुळं मला मोठ्या प्रमाणात डिमांड येते। महाराष्ट्र सोडून सुद्धा अदर स्टेटमध्ये सुद्धा आपण चिक्स पुरवठा मोठ्या प्रमाणात करतोय। चिक्स मी रेल्वेने पाठवू शकतो, त्याचप्रमाणे आता तर माझ्याकडे आसामची बुकिंग आहे। आसामला आपण एरोप्लेनमधून सुद्धा चिक्स पाठवलेले आहेत। शेतकरी मित्रांनो, हे कडकनाथचे पक्षी तुम्ही पाहतात, हे पक्षी आज अंड्यावरती आहेत। डॉक्टर साहेब साधारणपणे हे पक्षी एकूण संख्या किती असेल? आता सध्या अंड्यावरचे पक्षी माझ्याकडे 3500 आहेत। हे 3500 पक्षी जे आहेत यांचे रोजची अंडी उत्पादन तुमचं किती होतं? रोज मला यांच्यापासून एक 1700 ते 1800 अंडे रोज डेली मिळतात। डॉक्टर साहेब, आता हे पक्षी लहानचे मोठे होत असताना सुरुवातीपासून कोणकोणत्या प्रकारची काळजी घेता व ती कशा प्रकारे घ्यावी लागते? जसे आपण लहान बाळाचं संगोपन करतो त्या पद्धतीने ह्या कडकनाथच्या चिक्सची काळजी घ्यावी लागते। कारण एक दिवसाचं जे पिल्लू असतं, अंड्यातून बाहेर आलेलं पिल्लू, याचं संगोपन आपण संगोपन ज्या पद्धतीने करू त्या पद्धतीने आपल्याला मॉर्टेलिटी कमी होते आणि खास तिथूनच मोठ्या प्रमाणात फायदा मिळतो आपल्याला। तर एक दिवसाचं पिल्लू ते 6.5 महिन्यापर्यंत कोंबडी 6.5 महिन्यानंतर कोंबडी अंड्यावरती येते। डॉक्टर साहेब, साधारणपणे लहान शेतकरी जर असेल तर त्याचं 100 पक्षी जर पाळायचे असतील तर त्याचं साधारण अंदाजे बजेट, खर्च आणि त्याचा होणारा नफा, मासिक नफा किती होऊ शकतो त्याची आम्हाला थोडीशी माहिती देताय का? जर 100 पक्षी पाळायचे असतील तर त्यासाठी त्या फार्मरला त्याच्याकडे एक 150 स्क्वेअर फूट जागा पाहिजे। म्हणजे त्या पक्ष्यांचं सेट त्याने 150 स्क्वेअर फूटपर्यंत केलं पाहिजे। त्यामध्ये 100 पक्षी आरामशीर बसू शकतात आणि त्यामध्ये तुम्ही 100 पक्षामध्ये एक 80 ते 85 मादी ठेवायची आणि 15 नर ठेवायचे, जेणेकरून ते अंड सफल झालं पाहिजे। कारण ते अंड आपण दुसऱ्याला दिल्यानंतर त्याच्यातून पिल्लू निघाल्यानंतर मोठ्या प्रमाणात फायदा होतो। तर त्यासाठी लागणारा खर्च, जर अंड्यावरती कोंबडी येण्यासाठी तर कम से कम 350 रुपये खर्च एका पर बर्ड्सला येतो अंड्यावरती येण्यासाठी आणि तिथून पुढं तो फार्मरला मोठ्या प्रमाणात फायदा अंड्यातून होत असतो। कारण जसं पूर्वी म्हटलं जातं की कोंबडी ही एक सोन्याचं अंड देणारी कोंबडी, ती न कापता तिच्यापासूनही अंडच घेतलं पाहिजे। एकदा कापल्यानंतर जे काही मिळणारा प्रॉफिट आहे तो त्या दिवसापुरता किंवा क्षणिक मर्यादित असतो, पण कोंबडीच्या अंड्यापासून कंटिन्यू तुम्हाला प्रॉफिट मिळत असतो।
सरासरी 100 पक्ष्यांमाग शेतकऱ्याला उत्पादन किती मिळू शकतं? आता 100 पक्षामागं शेतकऱ्याला दररोज एक 50 अंडे मिळून जातील. आणि आजचं मार्केट बघितलं तर तसं 25 रुपयाला अंडा आज सेल होत आहे. पण आपण गृहीत धरू की अंडा हे 20 रुपयालाच गेलं. 20 रुपयाला जरी अंडं गेलं तर महिन्याकाठी ते 100 कोंबड्याची एक 1500 अंडे होतील. तर 1500 अंडी होतील. आणि आपण अंड्याचा रेट आल्लाशात 25 रुपयाऐवजी 20 रुपये जरी पकडला आल्लाशात, तरी आपण ते 30,000 रुपये अंड्यामधून मिळतील. आणि होणारा खर्च आपण एक 10,000 रुपये खर्च तर काही पर मंथ होणार नाही, तरी पण आपण पकडला तरी 20,000 रुपये त्या गृहिणीला किंवा त्या शेतकऱ्याला दर महिना मिळतील. तर मला असं सांगायचं आहे की तुम्ही त्या पट्टीमध्ये जर जेवढे पक्षी काही टाकाल त्या पट्टीत तुम्हाला त्या पद्धतीने पैसे मिळत जातील. डॉक्टर साहेब, आता आपण हे जे पक्षी पाहत आहोत कडकनाथचे, हे साधारणपणे किती दिवसाचे पक्षी आहेत? हे 1 महिन्याचे पक्षी आहेत. 1 महिन्याचे हे जे पक्षी, यांना लसीकरण वगैरे झालेलं किती दिवसांनी होतं, काय होतं, कसं होतं? पहिलं लसीकरण आपण पहिल्या दिवशी म्हणजे मरेक्स देतो. त्याच्यानंतर 7व्या दिवशी लासोटा, 12व्या दिवशी गंभोरा, परत 21व्या दिवशी रिपीट बूस्टर लासोटा आणि नंतर IBD. अशा पद्धतीने 1 महिन्याचं हे लसीकरण पूर्ण झालेलं आहे. डॉक्टर साहेब, आता हे कडकनाथ पक्षी जे आहेत हे नेमके ओळखायचे कसे? कडकनाथ पक्षी पाहिला तर आपल्याला काळा कुळकुळी दिसणार, त्याच्या नख्यापर्यंत काळा असणार, डोळे काळे असणार आलाशात. आणि जर पंख वगैरे उचकल्यानंतर आलाशात तर सगळे आतमध्ये मास सुद्धा त्याचं ब्लॅक कलरचं दिसतं. विशेष म्हणजे या पक्षाची टंग सुद्धा ही काळी असते. ओके. हे नख्यापासून तर डोळ्याचे कलर, चोच, तुरा हे सगळं काही काळं असतं या पक्ष्यांचं. असं असतं. साधारणपणे याचं आतलं जे चिकन जे निघतं ते सुद्धा पूर्णपणे काळं ब्लॅक कलरचं असतं. आज यांची अंडी साधारणपणे किती रुपयाला विकली जातात? आज या कडकनाथच्या अंड्याचं मार्केट आहे 25 रुपये. ओके. पर एज. डॉक्टर साहेब, आपल्या साई ॲग्रो फर्म मधून तुम्ही आतापर्यंत म्हणजे कोणकोणत्या प्रकारचे पक्षी, कडकनाथ किंवा इतर असे कोणकोणते पक्षी तुम्ही बाहेर महाराष्ट्रामध्ये देतात? आता सध्या आपल्याकडं कडकनाथ आहे, कावेरी आहे, परत सुवर्णधारा आहे, आणि बाकीचे जे काही नवीनमध्ये आलेले. आता आपण हे जे पक्षी पाहत आहोत हे पक्षी कोणते आहेत? हे कावेरी जातीचे पक्षी आहेत. गावरांमध्ये? या गावरांमध्ये कावेरी जात. साधारण तुम्ही याची जी शेतकऱ्यांपर्यंत डिलिव्हरी जी करता ती किती दिवसांचे पक्षी झाल्यानंतर करता? डिलिव्हरी 1 महिन्याच्या नंतर पक्षी आपण शेतकऱ्याला फार्मरला देतो. कारण फार्मरकडं ब्रुडिंगची काही व्यवस्था नसते, त्यामुळे आपण त्यांना 1 महिन्याचा पक्षी देतो. ओके. डॉक्टर साहेब, ह्या पक्ष्यांचं पूर्ण लसीकरण झाल्याच्या नंतर तुम्ही पक्षी देता का? हो, टोटल या 4 व्हॅक्सिनेशन झाल्यानंतरच आपण फार्मरला हा पक्षी देतो 1 महिन्यानंतर. म्हणजे साधारणपणे शेतकऱ्याकडे हे पक्षी गेल्यानंतर शेतकऱ्याला कोणत्याही प्रकारचं लसीकरण करण्याची गरज भासते का? लसीकरण करण्याची शक्यतो गरज नसते, परंतु शेतकऱ्याने दर महिन्याला पाण्यातून लासोटा वगैरे दिला तर अतिउत्तम राहतो. जेणेकरून जे बाकीच्या लोकांकडे जे पक्षी असतात गावरांमध्ये, तर ते पक्ष्यांना व्हॅक्सिनेशन किंवा लसीकरण, थोडक्यात सांगायचं लसीकरण केलेलं नसतं, तर त्यांची मर होते मोठ्या प्रमाणात. RD वगैरे हा रोग येतो, मानमोडी. तर त्यामुळे त्या गावातले पक्षी मरतात आणि मग हे पक्षी मरत नाहीत. तर ह्या पक्ष्यांना आम्ही व्हॅक्सिनेशन करतो आणि त्या फार्मरलाही सांगतो की तुम्ही दर महिन्याला जर अंड्यासाठी पक्षी ठेवतायत तर लासोटा करत जा. कडकनाथ म्हणजे नक्की आहे तरी काय? सदरील वातावरणात हायब्रिड पदार्थाचे सेवन शरीराकरता अत्यंत हानिकारक आहे. त्याच्यावर एक गुणकारी व आरोग्यदायी पोषक आहार म्हणजेच कडकनाथ चिकन. सदरील कडकनाथ चिकन मध्ये आरोग्यदायी कोलेस्ट्रॉल व फॅटचे प्रमाण अत्यल्प करण्याचे गुणधर्म आहेत. हृदयविकारामध्ये अत्यंत लाभदायक तसेच विशेष औषधी गुणधर्म लाभलेली व मूळ मध्य प्रदेशमधील झांबुआ व झार या भागातील आदिवासी लोकांकडे आढळणारी जंगली कोंबडी म्हणजेच काला मासी किंवा कडकनाथ कोंबडी. कडकनाथ कोंबडीचे अंडे शरीरावरील पांढरे कोट, दमा, उच्च रक्तदाब, डायबेटीस यावर अत्यंत गुणकारी आहे. व्हिटॅमिन B1, B2, B6, B12, C व E तसेच भरपूर प्रमाणात कॅल्शियम, आयर्न, फॉस्फरस आणि निकोटिनिक ऍसिडने समृद्ध असते. कडकनाथ कोंबडीत विविध 18 प्रकारची अमिनो ऍसिडची अधिक प्रमाणात उपलब्ध असते की जे मनुष्यामध्ये अत्यंत आवश्यक व लाभदायक असतात.
बळीराजा चॅनलवरील हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा व आमचे नवीन व्हिडिओ प्रथम पाहण्यासाठी बेल आयकॉन नोटिफिकेशन चालू करा. धन्यवाद शेतकरी मित्रांनो, धन्यवाद.